हॅलो डिअर स्टुडंट्स, सर्वांचं कल्पतरू पॅटर्न मध्ये मी अजय कांगोरे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या सेशनमध्ये मेंटल ॲबिलिटी म्हणजे बुद्धिमत्तेवर आधारित या ठिकाणी प्रश्न बघणार आहोत. त्याच्यातला पहिला जो टॉपिक आहे या ठिकाणी क्लासिफिकेशन. या क्लासिफिकेशनमध्ये तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. सगळ्यांनी व्यवस्थित बघा. जर तुम्ही या ठिकाणी कल्पतरू पॅटर्नच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल, येणारी जी परीक्षा आहे NMSची, त्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क घेण्याकरता, तुमचा स्कोर या ठिकाणी 100+ जाण्याकरता तुम्ही या ठिकाणी कल्पतरू पॅटर्नला फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला आम्ही या ठिकाणी निकालाच्या दिशेने घेऊन जाऊ. विद्यार्थी मित्रांनो, चला तर या ठिकाणी एक गटाशी जुळणारा या ठिकाणी शब्द बघायचा तुम्हाला. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला हा गट दिलेला आहे. या गटामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला या गटामध्ये 3 संख्या दिसत आहे. या 3 संख्यांमध्ये जे साम्य आहे यांच्याशी जुळणारा या 4 ऑप्शन पैकी एक संख्या तुम्हाला निवडायची आहे. तर या ठिकाणी काय म्हणते, पुढील प्रश्नात संख्यांचा एक विशिष्ट गट दिलेला आहे. संख्यांचा विशिष्ट गट आहे. दिलेल्या पर्यायातील एक पर्याय त्या गटाशी जुळतो, तो पर्याय शोधून त्या पर्याय क्रमांकाचे उत्तर गोल करा. चला, तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला 125, 64 आणि 216 या संख्या दिसत आहेत. तुम्ही जर पाहिलं तर हा 125 म्हणजे या ठिकाणी 5चा घन म्हणजे क्यूब आहे. हा या ठिकाणी 4चा क्यूब आहे आणि या ठिकाणी हा 6चा क्यूब आहे. म्हणजे हा जो ग्रुप आहे हा घन संख्यांचा आहे. कोणत्या संख्या? घन संख्या. म्हणजे त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो, क्यूब नंबर. काय म्हणतो या ठिकाणी? क्यूब नंबर. मग ऑप्शन मध्ये जी क्यूब संख्या असेल ते चेक करा. तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी 625 हा 25चा स्क्वेअर आहे, म्हणजे या ठिकाणी वर्ग आहे. 512 या ठिकाणी 8चा घन आहे. त्यानंतर 100 हा 10चा स्क्वेअर आहे आणि या ठिकाणी 256 हा 16चा स्क्वेअर आहे. म्हणजेच आपलं जे होणारं उत्तर आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 512. कारण हे जे 3 ऑप्शन नंबर 1, 3 आणि 4 ह्या वर्ग संख्या आहे, स्क्वेअर नंबर आहे आणि या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 512 हा घन संख्या आहे. म्हणजे या 3ही क्यूब नंबरला मॅच करणारा ऑप्शन कोणता आहे? ऑप्शन नंबर 2. क्लिअर? नेहमी लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, NMS परीक्षेमध्ये तुम्हाला मेंटल ॲबिलिटी आणि मॅथमॅटिक्समध्ये चांगला स्कोअर करायचा असेल तर मी सांगतो त्या ट्रिकला फॉलो करा. तुम्हाला या ठिकाणी जवळपास 1 ते 50 पर्यंतचे स्क्वेअर नंबर वर्गसंख्या चांगल्या पाठ करायच्या. त्याचबरोबर क्यूब नंबर म्हटलं तर 1 ते 20 पर्यंतच्या क्यूब नंबर म्हणजे वर्ग घन संख्या चांगल्या प्रकारे या ठिकाणी तुम्ही पाठ करा. तुम्हाला याच्या बाहेरचे प्रश्न येणार नाही म्हणजे येणार. या कन्सेप्टला धरूनच प्रश्न येणार. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढच्या प्रश्नामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी सेम तिघामध्ये काहीतरी साम्य आहे. त्याच्यातला जुळणारा ऑप्शन मधला एक प्रश्न आपल्याला निवडायचा आहे. तुम्ही जर पाहिलं 67 आहे, 19 आहे, 41 म्हणजे 67, 19 आणि 41 या 3 संख्या आहे. तुम्ही जर चांगल्या प्रकारे त्याला ऑब्झर्व केलं, पहिले चेक करा ते घन संख्या आहे का, वर्ग संख्या आहे का, म्हणजे क्यूब नंबर स्क्वेअर नंबर आहे का, नाही. म्हणजे हा नंबर सिस्टीम मधला एक कन्सेप्ट असतो. तुम्ही जर पाहिलं तर या 3 ज्या संख्या याला प्राईम नंबर म्हणायचं. या प्राईम नंबर म्हणजे तुम्हाला मूळ संख्या दिसत आहे. कोणत्या संख्या दिसत आहे? मूळ संख्या. मग मूळ संख्या दिसत आहे तर तुम्हाला काय करायचं, 67 ही मूळ संख्या आहे, 19 सुद्धा मूळ संख्या आहे आणि 41 सुद्धा मूळ संख्या आहे. याच्यामध्ये जर पाहिलं तर 49ला 7ने भाग जाते, ही मूळ संख्या नाही. 51ला 17ने भाग जातो, ती मूळ संख्या नाही. 63ला सुद्धा 7, 9, 63, 9 आणि 7ने भाग जाते, ती सुद्धा मूळ संख्या नाही. तर मूळ संख्या कोणती होणार आहे? ही 53 ही मूळ संख्या होणार आहे. आता मूळ संख्या जसं तुम्हाला या ठिकाणी मी तुम्हाला हे हिंट दिल्या की तुम्हाला हा डाटा पाठ पाहिजे म्हणजे पाठ पाहिजे. तर या ठिकाणी तुम्हाला ज्या मूळ संख्या आहे ते तुम्हाला 1 ते 200 पर्यंतच्या जेवढ्या मूळ संख्या आहे 1 ते 200 पर्यंतच्या त्या सर्व पाठ पाहिजे. आणि त्याला पाठ करताना कसं करायचं की बा 1 ते 10 पर्यंतच्या कोणत्या मूळ संख्या आहे? 2, 3, 5, 7. नंतर अशाच प्रकारे मग 11 ते 20 पर्यंत कोणत्या मूळ संख्या आहे? 11, 13, 17, 19. अशा प्रकारे तुम्हाला गटागटानं म्हणजे या पहिल्या ग्रुपमध्ये 4 येतात, इकडे 4 येतात. तर अशा करून तुम्हाला या ठिकाणी मूळ संख्यांचा गटागटानं पाठ करा.
तर तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे कॅल्क्युलेशन करता येईल, चांगल्या प्रकारे प्रश्न सोडवता येतील. 200 पर्यंत लक्षात ठेवायचा, म्हणजे या ठिकाणी प्रत्येक गट लक्षात ठेवायचा. पुढे चला, तिसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला 343, 322 आणि 623 या 3 संख्या दिलेल्या आहेत. तुम्हाला या ठिकाणी ओळखायचं आहे की या गटामध्ये असा कोणता तरी कन्सेप्ट लपलेला आहे. मग कोणता कन्सेप्ट लपलेला आहे आणि या ठिकाणी त्याचाच ऑप्शनला जुळणारा कोणता आहे. तुम्ही जर चांगल्या प्रकारे ऑब्झर्व केलं तर लक्षात घ्या, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या, 2 कन्सेप्टवर काम करायचे अशा हे किचकट प्रश्न आहेत, किचकट संख्या दिसायला. मग याच्यामध्ये हे जवळपास स्क्वेअर नंबर, क्यूब नंबर आसपास पण नाही यांच्या. मग अशा वेळेस काय करायचं आहे, 2 कन्सेप्टवर नेहमी भर द्यायचा. एक द्यायची डिजिट सम, म्हणजे संख्यांची बेरीज, किंवा डिजिटचा प्रोडक्ट. म्हणजे काय करा, एक तर संख्यांची बेरीज करून पहा किंवा त्यांचा गुणाकार करून पहा. तर या ठिकाणी बेरीज जर करून पाहिली, 4 आणि 3 7, 7 आणि 3 10, ओके. हे 9 न 2 11, 11 न 13, 13 या ठिकाणी हे 10 व्हायले, 6 2 8, 8 न 3 11. तर या ठिकाणी संख्यांची जी बेरीज आहे ती सारखी येत नाही आहे. मग संख्यांची बेरीज सारखी येत नाही म्हणजे या ठिकाणी बेरजेवाला कन्सेप्ट लागत नाहीये. मग या ठिकाणी गुणाकाराचा कन्सेप्ट लागतो. मग या ठिकाणी बघा, 3 गुणिला 4 गुणिला 3, 3 चौक 12, 12 त्रिक किती आलं 36, ओके. मग या ठिकाणी घ्या 9 गुणिला 2 गुणिला 2, 9 दुनी 18, 18 दुनी किती व्हायलं 36. नंतर घ्या 6 गुणिला 2 गुणिला 3, 6 दुनी 12, 12 त्रिक 36. म्हणजे या दिलेल्या संख्यामधल्या जे अंक आहे त्यांचा गुणाकार प्रत्येकाचा 36 यायला. मग ऑप्शन मध्ये चेक करा कोणाचा गुणाकार 36 येतो. मग या ठिकाणी पाहिलं तर 32 6 साइन 8 48 याचा गुणाकार 48 वाला ऑप्शन नंबर हे मॅच करणार. 6 6 36, 36 1 36 म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 आपलं या ठिकाणी करेक्ट आहे. क्लिअर क्लिअर झालं. पुढच्या ऑप्शनवर बघायचं कामच नाही. नेक्स्ट क्वेश्चन. पुढच्या प्रश्नामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला 72 30 आणि 2 दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचे क्वेश्चन एवढे खतरनाक आहेत म्हणजे तुम्हाला जवळपास 4 ते 5-6 धड्याचा या ठिकाणी सार आहे. या धड्यामध्ये या प्रत्येक प्रश्नामध्ये वेगवेगळ्या खतरनाक कन्सेप्ट लपलेले आहेत. इथं पहा 72 30 आणि 2 आहे. 72 30 आणि 2 कर पाहिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी याच्यामध्ये जे दडलेली लपलेली कन्सेप्ट आहे तर ती व्यवस्थित या ठिकाणी मी सांगतो. काही फॉर्म्युले आहेत ते लक्षात घ्या. n चा स्क्वेअर प्लस n चा स्क्वेअर मायनस n. दुसरा पॉइंट n चा क्यूब प्लस n आणि n चा क्यूब मायनस n. या ठिकाणी या प्रकारच्या कन्सेप्ट लपलेल्या आहेत. आता इथं बघा, इथं कोणती कन्सेप्ट लागते तर या ठिकाणी बघा तुम्हाला स्क्वेअर नंबर क्यूब नंबर मी सांगितले, चांगल्या प्रकारे पाठ करा. तर या ठिकाणी बघा तुम्ही 1 चा जर स्क्वेअर केला तर किती व्हायला तो 1 व्हायला. त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिला 2 चा स्क्वेअर किती व्हायला 4, 3 चा स्क्वेअर किती व्हायला 3 चा स्क्वेअर किती व्हायला 9, 4 चा स्क्वेअर किती व्हायला 16, 5 चा स्क्वेअर किती होत आहे 25. त्याच्यानंतर 6 चा स्क्वेअर किती होता या ठिकाणी 36, 7 चा स्क्वेअर किती होता या ठिकाणी 49, 8 चा स्क्वेअर होता या ठिकाणी 64, 9 चा स्क्वेअर व्हायला या ठिकाणी 81 आणि 10 चा स्क्वेअर व्हायला या ठिकाणी 100. मुद्दा लपलेला काय आहे या ठिकाणी, या ठिकाणी मी 1 चा स्क्वेअर केला 1 आला आणि त्याच्यामध्ये जर मी 1 ऍड केला तर किती मिळणार आहे मला 2 मिळणार आहे. म्हणजे ज्या संख्येचा तुम्ही स्क्वेअर करणार त्याच्यामध्ये तीच संख्या ऍड करा. मग इथं जर पाहिलं हा जो 2 आहे हा 1 चा स्क्वेअर प्लस 1 म्हणजे उत्तर 2 झालेला आहे. इथं बघा हा आहे 5 चा स्क्वेअर प्लस 5, 5 चा स्क्वेअर किती झाला 25 प्लस 5 उत्तर आपलं 30 झालेलं आहे. याच्यामध्ये जर पाहिलं तर जवळपास कोण आहे या ठिकाणी 64 म्हणजे या ठिकाणी मी 8 चा स्क्वेअर अधिक 8 करतो. 8 चा स्क्वेअर किती वेळा 64, 64 अधिक जर मी 8 केलं तर मला या ठिकाणी 72 मिळालं. मग ऑप्शन मध्ये चला, ऑप्शन मध्ये जर पाहिलं तर कोणती संख्या यायली 3 चा स्क्वेअर 9 आहे, 9 मध्ये 3 ऍड केले या ठिकाणी 12 व्हायला. ऑप्शन मध्ये 12 दिसत नाहीये. मग या ठिकाणी हे 10 12च्या अलोकडलं संख्या आहे. नंतर घ्या
4चा स्क्वेअर 16, 16 मध्ये मी 4 ऍड केले तर या ठिकाणी 20 व्हायला, त्याच्यामुळे 18 सुद्धा होणार नाही. त्याच्यानंतर पुढे चला, 6चा वर्ग 36, 36 मध्ये 6 जर ऍड केलं तर 42 व्हायला, त्याच्यामुळे ऑप्शन मध्ये नाहीये. तर 7चा वर्ग 49, 7चा वर्ग 49 आहे, 7चा वर्ग 49 आहे. 49 मध्ये मी 7 ऍड केले तर मला या ठिकाणी 56 मिळणार आहे. ऑप्शन नंबर 3, ऑप्शन नंबर 3. हे कसं मिळालंय? 7चा वर्ग अधिक 7 करून, म्हणजे 7चा वर्ग 49 अधिक 7 बरोबर 56. या प्रकारे जी संख्या आहे तिचा स्क्वेअर केला आणि त्याच्यामध्ये तीच संख्या ऍड केली, म्हणजे n स्क्वेअर प्लस n, म्हणजे आपल्याला हा पहिला फॉर्म्युला लक्षात आला. मग त्याच्यासोबतचे हे सुद्धा फॉर्म्युले चांगल्या प्रकारे अभ्यासा. या सुद्धा कंडिशनवर तुम्हाला प्रश्न या ठिकाणी एनएमएच्या परीक्षेमध्ये येतात. पुढे चला, आता पहा गटामध्ये काय साम्य आहे ते पहिले चेक करा, त्याच्यानंतर आपण बघूया. याच्यामध्ये लपलेला एक इंटरेस्टिंग कन्सेप्ट सांगतो, विभाज्यतेच्या कसोट्या. चांगल्या प्रकारे पाठ करा, त्यालाच म्हणतात डिव्हिजिबिलिटी टेस्ट. आता या 3 जर संख्या पाहिल्या, या 3ही संख्याला या ठिकाणी 8 न भाग जातो, म्हणजे 8 ने विभाज्य संख्या आहे, त्या 8 ने विभाज्य संख्या येतात. म्हणजेच या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं 8 ने विभाज्य संख्या येतात, मग 8ची विभाज्य कसोटी काय सांगते? या 3, आता मोठी जर संख्या असते याच्यामध्ये, तर या 3 संख्येला ज्या संख्येनं शेवटच्या 3 डिजिटला ज्या संख्ये जर 8 न भाग गेला तर पूर्ण संख्येला 8 न भाग जातो. मग या ठिकाणी चेक करून बघूया. सुरुवातीला बघा, मी 128ला जर या ठिकाणी 8 न भाग घेतलं, 8 1 8, 8 1 8, उरले 4, 8 सखम 48, 16 ने भाग पूर्ण गेला या संख्येला. या ठिकाणी बघा, इथं आहे तर 912, 8 न बघायचं, 8 न भागायला गेलो तर आपण या ठिकाणी 8 11 88 व्हायला येतं. मग या ठिकाणी 11तून 8 गेले, 3 राहिले, आजचा आले 1, 9तून 9 गेला 0, हा 2 इथं आले, 8 चौक 32, म्हणजे या ठिकाणी याला 8 न पूर्ण झाला, 114 ने भाग गेला. नंतर हे 536 घ्या, 536ला जर या ठिकाणी मी घेतलं तर या ठिकाणी 8 न भागायचं, 8 सखम 48, 8 सखम 48 या ठिकाणी आले, 13तून 8 गेले, 5 राहिले, हातचा आले 0, म्हणजे 8 7 56. ओके, पूर्ण भाग गेला. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर तुम्ही ऑप्शन नंबर या ठिकाणी व्यवस्थित प्रत्येक ऑप्शनला तुम्हाला डिवाइड करून बघणार. ऑप्शन नंबर 3 बघा, 312ला जर या ठिकाणी डिवाइड केलं 8 ने, 8 त्रिक 24 हे होईल, 8 त्रिक 24, 11 मधून या ठिकाणी जर 4 गेले तर 7 आले, हाताला इथं 1 0, हे 2 खाल्या, 8 9 72, 8 9 72, म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी 312ला 8 ने पूर्ण भाग गेला. म्हणजे तुम्हाला विभाज्यतेच्या कसोट्या चांगल्या प्रकारे पाठ कराव्या लागेल. त्याच्यामध्ये महत्वाची आहे 8ची, त्याच्यानंतर 9ची घ्या, त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 3ची विभाज्यतेची कसोटी, त्याचबरोबर 11ची आणि या ठिकाणी 12ची विभाज्यतेची कसोटी चांगल्या प्रकारे तुम्हाला पाठ करावी लागेल. नेक्स्ट घ्या. पुढं जर पाहिलं या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6 आहे. प्रश्न क्रमांक 6 मध्ये एकदा चांगल्या प्रकारे कन्सेप्ट बघा. जसा की आपण या ठिकाणी एक अगोदर क्वेश्चन बघितला होता, प्रश्न क्रमांक 3 मध्ये तुम्हाला डिजिट समचा कन्सेप्ट सांगितला, नंतर या ठिकाणी प्रॉडक्ट ऑफ द डिजिट सांगितला होता. तर या प्रश्न क्रमांक 6 मध्ये तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला डिजिट समचा कन्सेप्ट लपलेला आहे. या ठिकाणी काय होणार, 4 आणि 2 किती व्हायले तर 6, 6 आणि 5 किती व्हायले तर 11. ओके, 5 आणि 3 8, 8 आणि 3 किती व्हायले तर 11, 6 आणि 5 11, 11 आणि 0 किती व्हायले 11. म्हणजे या ठिकाणी जो कन्सेप्ट लागायला तो लागायला या ठिकाणी डिजिट समचा कन्सेप्ट लागायला. कोणता कन्सेप्ट लागायला? डिजिट सम. मग डिजिट समचा कन्सेप्ट लागा, इथं चेक करा कोणाची डिजिट सम या ठिकाणी 11 येते. तर 7 आणि 3 10, 10 आणि 1 11. ऑप्शन नंबर या ठिकाणी 4, याच्यामध्ये डिजिट सम 11 व्हायली. बाकीच्या ते चेक करू शकता तुम्ही. हे 6 आणि 5 11 आणि ते पुढे जाणार आहे 3 घेतलं तर. हे 8 आणि 4 12 व्हायले, हे 5 आणि 5 10 आणि 3 13 व्हायले. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर आपलं 4थं बरोबर आहे. पुढे चला विद्यार्थी मित्रांनो, 7वा प्रश्न येते व्यवस्थित बघा. 7व्या प्रश्नामध्ये या ठिकाणी जबरदस्त कन्सेप्ट लपलेला आहे. व्यवस्थित आहे का? 3 संख्या येतात, याला चांगला अभ्यासा.
त्यातली मी पहिल्या संख्येची फोड करतो. 5 आहे, इथं 5 आहे, इथं 0 आहे. 5 5 0 आहे. तुम्ही जर पाहिलं तर व्यवस्थित आहे का, हे 2 डिजिट शेवटचे द्यायचे सोडून. आता उरलेला जो पहिला डिजिट, या प्रत्येक नंबर मधला पहिला डिजिट चांगल्या प्रकारे अभ्यासा. काय करायचं, तुम्ही या 5चा या ठिकाणी स्क्वेअर करा. किती होणार आहे या ठिकाणी, 25 होणार आहे. आणि त्याच्यावाली तुम्ही दुप्पट करा. किती होईल, 50. हे शेवटचे 2 डिजिट तयार व्हायले. क्लिअर झालं. मग या ठिकाणी 4चा वर्ग किती होणार आहे, 16. 16ची जर दुप्पट किती होणार आहे, या ठिकाणी 32 व्हायले. 6चा वर्ग 36. 36ची डबल किती होणार या ठिकाणी, 72. मग असा ऑप्शन मध्ये कोण आहे, जर मी या ठिकाणी ऑप्शनला इथं जर 4 घेतला, पहिली संख्या घ्यायची, त्याची दुप्पट, त्याचा वर्ग करून दुप्पट करा. म्हणजेच काय होणार, इथं a चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 2 हे आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. 4चा वर्ग 16. 16ची दुप्पट या ठिकाणी 32 व्हायली, इथं 16चा आहे, त्याच्यामुळे हे होणार नाही. 7चा वर्ग 49. 7चा वर्ग 49. 7चा वर्ग 49. 7चा वर्ग 49. 49ची डबल या ठिकाणी जर केलं तर तुम्हाला 98 मिळणार आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 आपलं बरोबर आहे. क्लिअर. बाकी ऑप्शन चेक करा. 3 पहिली संख्या, पहिला डिजिट घेता 3. 3चा वर्ग किती व्हायला, 9. 9ची डबल किती व्हायली, 18. त्याच्यामुळे हे होणार आहे. याची 91 घेतला, 91चा वर्ग करून त्याची डबल करणं म्हणजे त्याचा ऑलरेडी कार्यक्रम खराब व्हायला. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 बरोबर. चला पुढचा प्रश्न 8व्या क्रमांकाचा. ओके. आता या ठिकाणी एक बेस्ट कन्सेप्ट याच्यामध्ये लपलेला आहे. व्यवस्थित लक्ष द्या. याच्यामध्ये लपलेला आहे n³ + 3. n³ + 3 म्हणजे एक संख्या, नैसर्गिक संख्यांचे क्यूब आहे, तर क्यूब नंबर आहे आणि त्याच्यामध्ये 3 ऍड केलेला आहे. किती ऍड केलेला आहे, 3. मग बघूया आपण. पहिले सहसा क्यूब नंबर घेतो मी या ठिकाणी लिहून. 1चा क्यूब 1, 2चा क्यूब 8, 3चा क्यूब 27, 4चा क्यूब 64, 5चा क्यूब 125, 6चा क्यूब 216, 7चा क्यूब 343, नंतर घ्या 8चा क्यूब 512. एवढ्या दूर जायचं कामच नाही. याच्यामध्ये 3 ॲड केलं तर या ठिकाणी 4 तयार व्हायलं. याच्यामध्ये 3 ॲड केलं तर 11 तयार व्हायलं. हे आपल्याला ही संख्या मिळालेली आहे. नंतर 27 मध्ये 3 ॲड केलं तर 30 व्हायलं. ऑप्शनमध्ये कुठे आहे का चेक करून घ्या. 64 मध्ये 3 ॲड केलं तर 67 व्हायलं. ओके, आपल्या इथं आहे. त्याच्यानंतर 125 मध्ये 3 ॲड केले तर 128 होत आहे, ते इथे आहे. इथं नंतर म्हणजे या ठिकाणी n³ + 3 करायचं. म्हणजे कुठली नैसर्गिक संख्या तिचा क्यूब घ्या, त्याच्यामध्ये 3 ॲड केला ती संख्या मिळालं. पुढे चला 216. 216 हा 6चा क्यूब आहे, त्याच्यात 3 ॲड केला तर या ठिकाणी 219 तयार व्हायले. ऑप्शनमध्ये 219 ऑप्शन नंबर 3 मध्ये. म्हणजे हा काय कसा तयार होणार या ठिकाणी, n म्हणजे किती व्हायला या ठिकाणी 6चा क्यूब अधिक 3 म्हणजे 6चा क्यूब 216 अधिक 3, तर मला या ठिकाणी 219 मिळालेले आहे. ऑप्शन नंबर 3. क्लिअर. नेक्स्ट चला 9वा प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. व्यवस्थित लक्षात घ्या. या ठिकाणी सगळा खेळ या ठिकाणी डिजिटचा आहे. डिजिटचा म्हणजे ही पहिला डिजिट, हा दुसरा डिजिट आणि हा तिसरा डिजिट. व्यवस्थित लक्ष द्या. तर व्यवस्थित लक्ष द्या म्हणजे लक्ष द्या. याच्यामध्ये काय आहे, या पहिल्या 2 डिजिटचा मल्टिप्लिकेशन आहे. पहिल्या 2 डिजिटचा मल्टिप्लिकेशन आहे आणि त्याला या तिसऱ्या डिजिटनं डिवाइड करायचं आहे. जे काही उत्तर येईल सगळ्यांचं सारखं येणार आहे. मग बघा या ठिकाणी म्हणजे 4 गुणिला 9 त्याला भागीला मी 6 करणार. जे काय उत्तर येते नंतर पाहू. पुढे पहा 4 गुणिला 3 त्याला भागीला 2 होणार. तिसऱ्या प्रश्नामध्ये तिसऱ्या संख्येमध्ये काय होणार, 4 गुणिला 6 भागीला या ठिकाणी 4 होणार. बघा तर हे 4 4 कटले, तुम्हाला इथं फक्त 6 मिळाले. बेग बे बे दुनी 4 म्हणजे या ठिकाणी बेत्रिक 6 मिळाले. 3 त्रिक 9 3 दुनी 6 म्हणजे या ठिकाणी बेग बे बे दुनी 4 उरलं 3 दुनी 6. म्हणजे या ठिकाणी पहिल्या 2 डिजिटचा गुणाकार करायचा आहे, त्याला तिसऱ्या डिजिटनं भागायचं आहे. उत्तर प्रत्येकाचं काय आलं पाहिजे, कॉन्स्टंट 6 आलं पाहिजे. मग बघूया या ठिकाणी ऑप्शन फोडा. मग या ठिकाणी 3 त्रिक 9
9ला या ठिकाणी 8 भागितलं म्हणजे या ठिकाणी 3 गुणिला 3 भागिला 8, 3 त्रिक 9 भागिला 8 याचं पॉईंटमध्ये उत्तर जाते 1 पॉईंट समथिंग. त्याच्यानंतर 3 गुणिला 4 भागिला 4 जर केले या ऑप्शनमध्ये तर 4 4 कटले, फक्त 3 उत्तर राहिलं. ऑप्शन नंबर 3 मध्ये जर पाहिलं तर 3 गुणिला 7 भागिला 8, 7 त्रिक 21 भागिला 8 हे पॉईंटमध्ये 8 दुनी 16 2 पॉईंट समथिंग मध्ये येते. आणि ऑप्शन नंबर जर 4 बघितलं तुम्ही, ऑप्शन 4च राहणार ना, पहिले 3 खतम झाले म्हणजे शेवटचाच आपला पर्याय जिवंत राहिला. आणि तो काय होणार या ठिकाणी 3 गुणिला 4 भागिला 2 बे 1 बे बे दुनी 4 उरलं काय 3 दुनी 6 म्हणजे या ठिकाणी आपला ऑप्शन नंबर 4. क्लिअर क्लिअर. चलो नेक्स्ट. चला प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10मध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी विभाज्यतेची कसोटी लागते. डिव्हिजिबिलिटी टेस्ट. डिव्हिजिबिलिटी टेस्ट लपलेली आहे. या सगळ्याच्या सगळ्या संख्या 17ने विभाज्य आहे म्हणजे 17 भाग जातो या सगळ्याच्या सगळ्या संख्येला. मग या ठिकाणी तुम्हाला शोधावी लागेल अशी कोणती संख्या आहे की जिला या ठिकाणी 17ने भाग जातो. इथं पहिले चेक करूया खरंच 17ने भाग जातो का. कारण मी सांगितलं विभाज्यतेच्या कसोट्यात तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत पाहिजे, त्यात अशा संख्यांच्या विभाज्यतेच्या कसोट्या माहीत पाहिजे ज्या प्राईम नंबर आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं 11, 13, 17, 19 यांची विभाज्यते कसोटी तुम्हाला चांगली माहीत पाहिजे. मग चला ऑप्शनमध्ये चेक करूया. पहिले तर 153, 17 9 153 होते, याला पूर्ण भाग गेला. नंतर 102, 102 न जर पाहिलं तुम्ही तर 17 सख या ठिकाणी 102 व्हायले. नंतर 68, 68ला तर पाहिलं तर 17 दुनी 34 चोक 34 दुनी 17 चोक 68 म्हणजे या ठिकाणी सगळ्या संख्येला भागेला. इथं शोधायचं आता या ठिकाणी 17च्या पाड्यात 90 तर येत नाही, 17च्या पाड्यामध्ये 90 येत नाही. पहिले ऑप्शन उडवा. मग या ठिकाणी चेक करा 133 येते का. आपण कितीपर्यंत पोहोचलो 17 सख पोहोचलो, 17 सख पोहोचलो. डायरेक्ट आपण प्रोडक्ट करून बघूया. 17 सख बोलो 17 साठी 7 साठी 49, हातचे आले 4, 7 1 6, 7 4 11, 119 दिसायले का नाही दिसायले, आजूबाजूची संख्या नाही. 6 झालं. पुन्हा 17 गुणिला 8 झालं का इथं नाही. 17 गुणिला 8, 8 साठी 56, हातचे आले 5, 8 1 8, 8 आणि 5 13, 136 दिसायले का हो ऑप्शनमध्ये 1. आता म्हणजेच काय समजा या ठिकाणी मी जर 17ने 136ला डिवाइड केलं तर मला किती भेटणार होते 8. म्हणजे या ठिकाणी हा डिवायझर 17 व्हायला, डिव्हिडंड आपला 136 व्हायला. आपण या ठिकाणी कन्सेप्ट शिकलो, जर मला या ठिकाणी डिव्हिजिबल आहे म्हणजे पूर्ण शेवटी रिमाइंडर काय राहणार आहे 0 राहणार आहे. मी काय केलं तो डिवायझर आणि क्वोशंट या दोघांचा प्रोडक्ट केला म्हणजे आपला डिव्हिडंड तयार होतो. हा कन्सेप्ट लावला. क्लिअर झालं. पुढे चला. आता 999, 124 आणि 511 मी आताच सांगितलं तुम्हाला या संख्या आजूबाजूला खेळतात या ठिकाणी क्यूब नंबरच्या म्हणजे घन संख्येच्या आजूबाजूला या संख्या खेळतात. कसं पहा तुम्ही जर पाहिलं तर पहिले या ठिकाणी 10चा क्यूब किती येतो 1000 आणि त्याच्यातून 1 मायनस केला तर 999 भेटणार मला. पुढची संख्या घ्या. 5चा क्यूब जर केला तर 125 होणार, त्याच्यातून 1 मायनस केला 124 भेटायला. पुढे चला. 8चा जर मी क्यूब केला तर 512 होणार, त्याच्यातून 1 जर गेला तर या ठिकाणी 511 तयार होईल. आता इथे चला हो, इथे चेक करा. आता या ठिकाणी मला ऑप्शन नंबर हे जवळचं दिसायला. क्यूब नंबर किती आहे 4चा क्यूब. 4चा क्यूब येतो 64, त्याच्यातून 1 गेला किती राहणार आहे मग आपल्याला 63 राहणार आहे. बरोबर आहे. 90च्या आजूबाजूला क्यूब नंबर आहे जवळपास पाहिलं तर 64 नंतर डायरेक्ट 125च आहे, त्याच्यामुळे 90 होणार नाही. ओके. मग 125 नंतर जर पाहिलं 5च्या क्यूब नंतर 7 216च आहे, त्याच्यामुळे हे होणार नाही आणि हे होणार नाही. चला क्यूब नंबर चांगल्या प्रकारे पाठ ठेवा. पुढे चला.
551, 339 आणि 428. 12वा प्रश्नामध्ये काय रिपीट आहे लक्षात घ्या. ठिकाणी जर पाहिलं तर जे डिजिट दिलेले आहेत या डिजिटचा प्रॉडक्ट करा. 5 5 25, 25 1 25. ओके. 3 3 9, 9 9 81. ओके. 4 2 8, 8 8 8 64. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर पाहिलं त्या दिलेल्या संख्या आहे त्यांच्या डिजिटचा जर मी प्रॉडक्ट केला तर या ठिकाणी मिळणाऱ्या ज्या संख्या आहे मला या ठिकाणी पूर्ण वर्ग संख्या येतात. त्यालाच म्हणतात या ठिकाणी परफेक्ट क्यूब. सोपं नाही, परफेक्ट क्यूब. मग या ठिकाणी असे म्हणजे गुणाकार करायचा डिजिटचा, संख्यांचा, अंकांचा, त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी परफेक्ट स्क्वेअर बनला पाहिजे. 5 2 10, 10 3 30. हे परफेक्ट स्क्वेअर नंबर बनायला का नाही. 5 चौक 20, 20 5 100. 100 परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे का? हो, तो 10चा स्क्वेअर आहे. त्यामुळे उत्तर आपला असेल या ठिकाणी तो. हे म्हणजे 7 2 14, 14 सखम नाही होत. 7 2 14, 14 गुणिले 14 यायला पाहिजे. मग ते होणारच नाही. 2 9 18, 18 गुणिले 5 नाही, 18 गुणिले 18च पाहिजे तरच तो स्क्वेअर नंबर तयार होतात, अदरवाईज होणार नाही. म्हणून ऑप्शन नंबर 2. 13वा प्रश्न. आणि या 13व्या प्रश्नामध्ये पाहिलं तर 62, 34 आणि 82 दिलेलं आहे. 13व्या प्रश्नामध्ये जर पाहिलं तर ओके मध्ये प्राइम नंबर म्हणजे हे जे दिलेली संख्या आहे फॅक्टर, याचे फॅक्टर करायचे. हे वय 31 2 62. म्हणजेच काय तर या संख्येचे फॅक्टर केले तर त्याच्यामधला एक फॅक्टर आहे प्राइम नंबर. म्हणजे प्राइम नंबरची जर मी डबल केली, मूळ संख्येची डबल दुप्पट केली तर मला हा संख्या मिळत आहे. याची जर हाफ केली तर 17 17 2 34. याला प्राइम नंबर 17 आहे. याची जर हाफ केली तर ते होईल 41 गुणिले 2 म्हणजे 41 प्राइम नंबर आहे. म्हणजे दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या दिलेल्या संख्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, याचे फॅक्टर करावं लागेल, हाफ हाफ करावं लागेल. मग याला जर हाफ केलं 110ला, 106ला जर मी 2 न भागलं, 2 5 10, 2 3 6, 53 हा प्राइम नंबर याच्यामध्ये सापडायला म्हणजे ऑप्शन नंबर 1च होणार. कारण हे 53 ची डबल वे म्हणजे 53 हा प्राइम नंबर आहे, त्याची डबल केली तर 106 येणार आहे. ऑप्शन बरोबर. 98 ची जर तुम्ही हाफ पाहिले, 98ला तुम्ही हाफ करा, 2 चौक 8 उल्लेख 2 9 18, 49 हा प्राइम नंबर नाही. त्याच्यानंतर 114, 2 5 10 उल्लेख 2 7 14, 57, 19 3 57. त्याच्यामुळे हे होणार नाही आहे. म्हणजे आपल्याला जो मिळालेला ऑप्शन आहे 1च आहे त्याचा आन्सर होणार आहे. म्हणजे प्राइम नंबर त्याची डबल करायची आहे, मूळ संख्येची दुप्पट हे आपल्या दिलेल्या संख्या येतात. त्याला पुढं बापरे 9981, 339, 5525. या 14व्या प्रश्नामध्ये जर पाहिलं तर जबरदस्त कन्सेप्ट लपलेला आहे. हो पहा, व्यवस्थित लक्ष द्या. आता हे पहिल्या संख्येत काय जुगाड आहे लक्षात घ्या. 9 आहे, 9 आहे, इकडं 8 आहे, इकडे तुम्ही व्यवस्थित बघा, बाकी तुम्हाला उत्तर समजायला. हे जे पहिले जे 2 डिजिट आहे याचा गुणाकार करा. 9 9 किती व्हायला 81. हे पुढच्या 2 संख्या आहेत का चेक करा. हो, मग इथं काय होणार आहे, इथं काय होणार आहे 3 3 9. ही पुढची संख्या मिळाली का बघा बरं, मिळाली. हे याचा गुणाकार करा, 5 5 25. पुढची संख्या मिळाली का? हो. अगोदरच्या 2 संख्यांचा गुणाकार करा, पुढच्या 2 संख्यापासून तयार होणार नंबर तयार होणार का. हे 5 5 25, इथं 25 पाहिजे होते 30 आहे, त्याच्यामुळे उत्तर होणार नाही. साइन 4 सखम 24, 24 पाहिजे होते ते 10 आहे, त्याच्यामुळे हे होणार नाही. 9 2 18, 9 2 18, इथं 18 पाहिजे होते 12 आहे, त्याच्यामुळे हे होणार नाही. 8 2 16, ऑप्शन नंबर 4 आपलं बरोबर आहे. पहिल्या 2 संख्यांचा डिजिट अंकांचा गुणाकार पुढील शेवटचे 2 अंक या ठिकाणी तयार होणारी संख्या बनत आहे.
नेक्स्ट. ओके, प्रश्न क्रमांक या ठिकाणी घ्या. 17 भागीला 49, 22 भागीला 64 आणि 9 भागीला 25. प्रश्न 15वा तुम्ही जर पाहिलं तर याच्यामध्ये लपलेली कन्सेप्ट तुम्हाला सांगतो. पहा, इथं आहे 17 भागीला 49. खूप जबरदस्त रिलेशन या ठिकाणी शोधायचं आहे. वरची जी संख्या आहे, वरची जी संख्या याच्याकडे बघा, वरची जी संख्या आहे 17 आहे, 17ची 3 पट करायची आणि त्याच्यातून 2 मायनस करायचे. काय करायचे? 2 मायनस. म्हणजे पहा, 17 त्रिक किती व्हायले? 51. 51 मधून 2 गेले मला की 49, म्हणजे हा डिनॉमिनेटर मिळाला का? हो. आता 22ची 3 पट, 22ची जर तुम्ही 3 पट केली तर ती होती या ठिकाणी 66. 66 मधून 2 काढले तर मला काय मिळाले? 64. हे संख्या मिळाली. आता इकडे बघा, 9ची 3 पट काय? 9 त्रिक 27. 27 मधून 2 काढले मला किती मिळणार या ठिकाणी? 25. हे अपवानवाले डिनॉमिनेटर मला मिळाला. तसंच या ठिकाणी करा. 11ची 3 पट व्हायली 33. 33 मधून जर 2 काढले तर 36 भेटणार आहे का? नाही. 45ची 3 पट करायची. मग या ठिकाणी 45ची 3 पट करायची. 3 15, चाला 1, 3 चौक 12 आणि 1 13, 135 व्हायली. आणि त्याच्यामधून 2 मायनस केल्यावर मला या ठिकाणी किती भेटायले? या ठिकाणी 33 भेटायले. आहे का तिथं? ऑप्शनमध्ये नाही. आता 25 त्रिक 75 होणार. आता हे 25 आहे, 25ची 3 पट होते 75. 75 मधून मी जर या ठिकाणी 2 मायनस काढले, जर या ठिकाणी मी 2 मायनस केले तर मला किती भेटणार आहे? 25 त्रिक 75. 75 मधून या ठिकाणी 2 मायनस केले तर मला या ठिकाणी 73 मिळाले. 73 मिळाली. चेक करू एकदा. इथं 72 आहे. 23ची 3 पट, 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6, 69. 69 मधून 2 काढले मला या ठिकाणी 67 मिळाले. ऑप्शन नंबर 4 आपलं बरोबर आहे. म्हणजे अंशाची 3 पट करायची, त्याच्यातून 2 काढायचे, आपला त्याचा छेद मिळून जाईल डिनॉमिनेटर. पुढचा प्रश्न घ्या. 504, 111 आणि 600. तुम्ही जर पाहिलं तर या प्रश्नामध्ये तुम्ही व्यवस्थित लक्ष घ्या. विभाज्यतेच्या कसोट्या, डिव्हिजिबिलिटी ऑफ 3, डिजिट सम करा. 5 आणि 4 किती व्हायले? 9. या अंकाची बेरीज 9, याला 3 भाग जाते. 1 अधिक 1 अधिक 1, याची सुद्धा बेरीज किती व्हायली? 3. अंकांची बेरीज इथं 9 आली, इथं 3 आली. इथं 6 अधिक 0 अधिक 0 6. या जेव्हा सगळ्या अंकांची बेरीज ही जर 3च्या पाड्यातली संख्या बनत असेल तर समजून जायचं की या सगळ्या संख्येला 3 न भाग जाते. फक्त अंकांची बेरीज ही 3च्या पाड्यातली संख्या तयार व्हायला पाहिजे. इथं किती व्हायले? 3 आणि 8 11. 11 ने किती व्हायले? 12. 12ला 12 3च्या पाड्यात येतात का? हो. म्हणजे हे आपलं उत्तर होईल. चला पुढे जायचं कामच नाही. हे 7 आणि 2 9, 9 आणि 2 11. 11 3च्या पाड्यात येत नाही म्हणजे आन्सर होणार नाही. आपलं उत्तर एक बरोबर आहे. हे 8 आणि 7 14, 14 आणि 2 16, 16 3च्या पाड्यात येत नाही त्यामुळे हे होणार नाही. हे 4 आणि 3 7, 7 आणि 4 11, हे सुद्धा होणार नाही. ऑप्शन नंबर 1 आपलं बरोबर आहे, कारण त्याच्यातल्या अंकांची बेरीज येईल या ठिकाणी 12 आणि 12 या ठिकाणी 3 विभाज्य आहे. पुढे चला 17वा प्रश्न. 17व्या प्रश्नामध्ये जर पाहिलं तर जबरदस्त कन्सेप्ट लपलेला आहे. व्यवस्थित लक्षात घ्या. पहिले 2 अंक आणि शेवटचे 2 अंक यांच्यामध्ये हे जुगाड आहे, जोड्या पडलेल्या आहे. कसं? पहिला जो अंक आहे तो आहे 13. या प्रश्नाला इथं फोड करतो. पहिला अंक आहे 13, याला गुणाकार करायचं या अंकाच्या बेरजेनं. 13 मध्ये कोण येतं? 1 आणि 3. तुम्ही जर पाहिलं 13 गुणिला 1 आणि 3 किती होईल? 4. 13 चौक 52 तयार झालं का? हो झालं. या प्रकारचा कन्सेप्ट आपला इथं बघा. आता इथे घेतलं 11 गुणिला कोणाला बेरीज करणार या ठिकाणी? 1 अधिक 1, म्हणजे 11 गुणिला 1 अधिक 1 2. बरोबर उत्तर किती झालं? 22. आपली ही पुढची संख्या तयार झाली का? हो. आता इथे लक्षात घ्या. इथे बघा 12. इथं आहे 12 गुणिला कशाने? 12 मध्ये कोणत्या अंकाचा? 1 अधिक 2 आहे. मग या ठिकाणी घ्या 12 गुणिला 3, 12 त्रिक 36 तयार झाला का इथं? हो. चला आता पुढे इकडे चेक करायचं. इथे आहे 11. ऑलरेडी घेतलं होतं आपण. 11ला घेतलं होतं तर 11 दुनी किती? 22. इथं 22 पाहिजे होतं, हे मॅच करत नाही आहे. नंतर घ्या इथं 17.
17 दूनी 34, 17 दूनी 34, 17 गुणीला 1 अधिक 7 म्हणजे 17 गुणीला 8, तर या ठिकाणी किती व्हायला 136. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे आपला. ओके, पहिल्या 2 अंकाला कशाने मल्टिप्लाय करायचं, त्या संख्येमध्ये असणारे जे अंकाची बेरीज आहे त्याने. 17 मध्ये कोण आहे 1 आणि 7, तर याची बेरीज जी व्हायली त्यानंच त्या 17ला काय करायचं, गुणाकार करायचा. 136 तयार झाला का? ऑप्शन नंबर 2 आपलं बरोबर आहे. पुढे चला. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये एवढे प्रश्न आपण घेतलेले आहेत. प्रत्येक प्रश्न एकदा व्यवस्थित अभ्यासा. प्रत्येक प्रश्नामध्ये काहीतरी जबरदस्त कन्सेप्ट लपलेली होती. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघा. NMHच्या परीक्षेमध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न येतील, त्याच्यामध्ये तर्क वितर्क कसे लावायचे, तुम्ही कंटिन्यू कल्पतरू पॅटर्नच्या व्हिडिओला तुम्ही फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला कशा प्रकारच्या कन्सेप्टवर या ठिकाणी कमांड घ्यावी लागते. लवकरच तुमच्यासाठी कल्पतरू पॅटर्नच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आम्ही या ठिकाणी मॅरेथॉन सिरीज चालू करणार आहोत. म्हणजे एका मॅरेथॉन सिरीजमध्ये तुम्हाला जवळपास 100 प्रश्न हे कंटिन्यू तुम्हाला या ठिकाणी आम्ही देण्यात येणार आहोत. म्हणजे मॅरेथॉन सेशन चालतील या ठिकाणी. तुम्ही जर मॅरेथॉन सेशन कल्पतरू पॅटर्न जे पाहिले तर तुमचा NMHचा निकाल म्हणजे येणारा जो रिझल्ट आहे तुम्हाला 190 180 पैकी तुम्हाला हमखास 100+ मार्क येतील. जवळपास आमचे आतापर्यंतचे जे काही तयारी आहे, जी विद्यार्थ्यांची निकाल आणण्याची आमची या ठिकाणी आमची जी टीम जे काम करत आहे त्यामध्ये हमखास तुमचे निकाल येतील याची मी गॅरंटी देतो. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि या ठिकाणी व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा. थँक्यू.